शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्यांच्या सुनेनं लावलेले अघोरी कृत्यांचे आरोप आणि राऊत यांनी केलेल्या कोट्यवधींच्या खंडणीचे प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सासरच्या लोकांवर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे धक्कादायक आरोप केले। या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा गीतेश राऊत यांच्यासह एकूण 7 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांनी या कारवाईत एका भोंदू बाबाला अटक केली आहे। न्यायालयाकडून त्याची 2 दिवसांची कोठडीही मिळवली आहे। दुसरीकडे विनायक राऊतांनी हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचं सांगत सुनेनं घटस्फोटाच्या बदल्यात 12.5 कोटी रुपयांची आणि आलिशान मालमत्तेची मागणी केल्याचा पलटवार केला। त्यामुळे या प्रकरणात नक्की खरं काय आणि खोटं काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। डिसेंबर 2017 मध्ये गिरिजा यांचा विवाह गीतेश राऊत यांच्याशी झाला। गिरिजा यांच्या सांगण्यानुसार लग्नानंतर 1 वर्षापर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे पती पत्नीचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते। त्यांना सतत टाळण्यात आलं आणि त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमताच नसल्याचं त्यांना कळून चुकलं। पती गीतेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास पूर्णपणे असमर्थ आणि असक्षम होते। हा या संपूर्ण वादाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचं गिरिजा यांनी उघड केलंय। सासरच्या मंडळींना आपल्या मुलामधील या दोषाची पूर्ण जाणीव होती, परंतु हा दोष समाजासमोर येऊ नये आणि घराण्याची बदनामी होऊ नये यासाठी संपूर्ण राऊत कुटुंबानं संगनमत करून गिरिजा यांच्यावरच दोषारोप करण्यास सुरुवात केली। त्यांना मूल होत नाही या कारणावरून सतत टोमणे मारण्यात आले, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण केलं गेलं आणि अमानुष मारहाण करण्यात आली। पतीची ही असक्षमता लपवण्यासाठी सासरच्यांनी त्यांना जबरदस्तीनं विविध प्रकारच्या मानसिक आजारांच्या आणि नैराश्याच्या गोळ्या खाण्यास भाग पाडलं, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले। आपल्या मुलाचा शारीरिक दोष लपवण्यासाठी आणि गिरिजा यांना मूल व्हावं या अंधश्रद्धेतून राऊत कुटुंबानं अघोरी प्रथा आणि काळ्या जादूचा आश्रय घेतल्याचा संतापजनक आरोप सुनेनं केला। सप्टेंबर 2018 ते 2022 या 4 वर्षांच्या कालावधीत गिरिजा यांना मुंबई आणि कोकणातील विविध भागांमधील तब्बल 7 ते 8 भोंदू बाबा आणि तांत्रिकांकडे नेण्यात आलं। या तांत्रिकांमध्ये फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या व्यक्तींचा समावेश होता। या बाबांच्या सांगण्यावरून घरात आणि वेगवेगळ्या ठिकाणी अघोरी पूजा अर्चा करण्यात आल्या। गिरिजा यांच्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणं, पिंजर आणि लिंबू कापून अघोरी कृत्य करणं, पिठाच्या किंवा कणकेच्या बाहुल्या करून त्यावर सुया टोचणं आणि मांसाचे तुकडे अंगावरून उतरवून दूर फेकणं अशा अंगावर काटा आणणाऱ्या प्रथा त्यांच्यावर जबरदस्तीनं अंमलात आणण्यात गेल्या। एवढंच नव्हे तर देवीच्या नावानं पेलाभर गोमूत्र त्यांना बळजबरीनं पाजण्यात आलं आणि तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांचे न धुतलेले कपडे आणि डोक्याचे केस उपटून त्याचा वापर जादूटोण्याच्या उतार्यासाठी करण्यात आला। जेव्हा जेव्हा गिरिजा यांनी या अघोरी कृत्यांना विरोध केला तेव्हा त्यांना घरात डांबून ठेवण्यात आलं, उपाशी ठेवलं गेलं आणि त्यांचे केस ओढून अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या शारीरिक आणि मानसिक छळासोबतच गिरिजा यांनी आपल्या सासरच्यांवर गंभीर आर्थिक फसवणुकीचे आणि राजकीय दबावाचेही आरोप केले। लग्नाच्या वेळी विनायक राऊत यांच्या मोठ्या राजकीय पदाचा आणि श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात लग्नानंतर गिरिजा यांना वाकोला येथील एका अत्यंत लहान आणि झोपडपट्टी वजा घरात राहण्यास भाग पाडलं गेलं, ज्याची कल्पना लग्नापूर्वी त्याच्या कुटुंबाला देण्यात आली नव्हती। विनायक राऊत हे स्वतः त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत वेगळ्या घरात राहत आहेत आणि ते केवळ वर्षातून 2दा म्हणजे नवरात्रीत घट बसवण्याच्या आणि उठवण्याच्या दिवशीच या घरी येत असत। त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी कधीही आपली जबाबदारी पार पाडली नाही किंवा सुनेवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष दिलं नाही असा थेट आरोप गिरिजा यांनी केला आहे। गिरिजा यांचे HDFC बँकेचे खाते त्यांचे पती गीतेश हे स्वतः बेकायदा हाताळत होते आणि त्यांच्या खात्यातून अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार केले गेले। घरात येणारी काळ्या पैशांची कोट्यवधी रुपयांची रोकड मोजण्यासाठी गिरिजा यांच्यावर दबाव आणला जात असे।
जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला तेव्हा पती गीतेश यानं त्यांना मारहाण करत धमकी दिली की वडिलांनी निवडणुकीत 2 कोटी रुपये लावले आहेत, जर तुझ्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा डागाळली तर तुझा जीव घेईन. विनायक राऊतांच्या मोठ्या राजकीय वजनामुळे आणि भीतीमुळे आपण अनेक वर्षे हा छळ सहन केला, परंतु आता सहनशक्ती संपल्यानं न्यायासाठी पोलिसात धाव घेतल्याचं गिरिजा यांनी सांगितलं. या सर्व आरोपांनंतर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आणि या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं. विनायक राऊत यांच्या मते हे सर्व आरोप केवळ पैशांच्या हव्यासापोटी आणि कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेले एक मोठे राजकीय षडयंत्र आहे. राऊत यांनी खुलासा केला आहे की त्यांचा मुलगा गीतेश आणि सून गिरिजा हे गेल्या 3 वर्षांपासून म्हणजेच 29 डिसेंबर 2023 पासून एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहत आहेत आणि सध्या त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. गिरिजा जेव्हा स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली तेव्हा तिने घरातील सर्व मौल्यवान दागिने सोबत नेले होते. विनायक राऊतांनी कोर्टाच्या कागदपत्रांचा हवाला देत सांगितलंय की सुरुवातीला गिरिजा हिनं तिच्या वकिलांमार्फत घटस्फोटाच्या बदल्यात एक रकमी 5 कोटी रुपये, वांद्रे किंवा सांताक्रूज परिसरात 3 BHKचा टेरेस फ्लॅट, आलिशान ऑटोमॅटिक कार आणि दरमहा 2 लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. त्यानंतर तिनं या मागण्या आणखी वाढवून ते 10 कोटी रुपये कायमस्वरूपी निधी, मानसिक छळाची नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपये आणि दरमहा 5 लाख रुपये खर्चाची मागणी केली. ही एकूण 12.5 कोटी रुपयांची मागणी पूर्ण करण्यास राऊत कुटुंबानं स्पष्ट नकार दिल्यानंच त्यांना अडकवण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. विनायक राऊतांनी आघोरी उपचार आणि कोंबडा लिंबू उतरवण्याच्या आरोपांवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या सर्व गोष्टींचं खंडन केलंय. राऊत म्हणाले की आमचे कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत असून आम्ही कोणत्याही आघोरी पंथाचे किंवा जादूटोणा मानणारे लोक नाही. जर सुनेच्या म्हणण्यानुसार 2018 ते 2022 या 4 वर्षांच्या काळात तिच्यावर हे आघोरी प्रकार सुरू होते, तर मग तिनं किंवा तिच्या मातापित्यांनी त्यावेळी पोलिसात तक्रार का केली नाही? जेव्हा जेव्हा ती आजारी असायची किंवा त्याला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं जायचं तेव्हा तिचे आई वडील नेहमी तिच्या सोबत असायचे. मग त्यांनी 4 वर्षे गप्प राहून 2026 मध्ये पोलीस ठाणं गाठण्याचं कारण काय, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. आम्ही मुंबईत राहत असताना ही तक्रार मुंबईत न होता थेट ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात का दाखल करण्यात आली? यावरूनच यामागे काही राजकीय सूत्रधार असून राऊत कुटुंबाची बदनामी करण्याचा डाव आखला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. योग्य वेळ आल्यावर या राजकीय षडयंत्रामागे असलेल्या मुख्य चेहऱ्यांचा बुरखा फाडणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या विशेष पथकामार्फत अत्यंत वेगाने सुरू आहे. पोलिसांनी गिरिजा राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई केली आहे. गुन्ह्यात उल्लेख असलेल्या तांत्रिकांपैकी फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनामा दरम्यान आणि प्राथमिक तपासात आरोपीच्या ताब्यातून लिंबू, काळे धागे, उतारे करण्याचे साहित्य आणि काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या, ज्यावरून आघोरी कृत्यांच्या आरोपांना प्राथमिक स्तरावर दुजोरा मिळत असल्याचा दावा सुनेच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी काझी बाबा सध्या फरार असून पोलिसांची 2 पथकं त्याचा शोध घेत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा एक कौटुंबिक वाद असून विनायक राऊत स्वतः त्याचे कायदेशीर उत्तर देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे या प्रकरणाला विनाकारण राजकीय रंग दिला जाऊ नये. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी पोलीस करतील आणि सत्य लवकरच समोर येईल असं म्हटलंय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही यापूर्वी हा वाद पोलीस भरोसा सेलमध्ये गेला होता आणि तिथं समेट घडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचं स्पष्ट केलं. सध्या न्यायालयीन लढाई आणि पोलीस तपास या दोन्ही आघाड्यांवर हे प्रकरण तापलंय. पतीची शारीरिक असक्षमता आणि आघोरी कृत्यांचे भीषण आरोप खरे की 12.5 कोटींच्या अवास्तव मागण्यांसाठी केलेले हे पूर्वनियोजित कारस्थान आहे, याचं सत्य पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार.